काय मग छान दिसतंय ना ताट. तर आता जसं हे दिसायला सुंदर आहे तसं चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागते. तर आज आपण कोल्हापुरी चवीची झणझणीत मिसळ कशी बनवायची ते बघतोय. तर अतिशय सोपी पद्धत आहे. तर मिसळ बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागते ती म्हणजे मोड आलेली मटकी. तर मटकी इथं मी 1 वाटीच्या आसपास घेतलेली आहे. ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता इथं मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी कोमट झाल्यानंतर ही मटकी टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये फक्त एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर आपली मटकी शिजायला दुसरीकडे ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण या मिसळीसाठी लागणारा मसाला बनवून घेणार आहोत. तर मसाला बनवण्यासाठी इथं मी सगळ्यात आधी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, त्याचबरोबर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर सुकं खोबरं टाकल्यानंतर आपली तर्री खूप छान अशी येते. त्याचबरोबर मी 1 चमचा बडीशोप टाकलेली आहे आणि त्याचबरोबर इथं मी लाल मिरच्या म्हणजे आपल्या ज्या काश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची जरी तुमच्याकडे असेल तर ती मी इथं 3 ते 4 टाकलेल्या आहेत. यामुळे रंग खूप सुरेख येतो. त्याचबरोबर 1 चमचा खसखस इथं घातलेले आहे. त्याचबरोबर दालचिनीचे 3-4 तुकडे, 4-5 लवंग, 4-5 मिरी, त्याचबरोबर हिरवी वेलची अशा पद्धतीने मी इथं या मसाल्यामध्ये घालून घेतलं आहे. आता याला छान असं हलवून घ्यायचं आहे. याचा रंग बदलला नाही पाहिजे. आणि आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे. आता हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये मी लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आणि आलं देखील टाकलं होतं, पण ती क्लिप माझ्याकडून स्किप झाली. कॅमेरा चालू करायचा राहून गेला, त्याच्यामुळं मला तुम्हाला ती दाखवता आली नाही. तर इथं तुम्ही बघू शकता यामध्ये मी आल्याचे आणि लसणाचे तुकडे घातलेले आहेत. तर आता आपला जो आधी भाजलेला मसाला होता तो थंड झाला. आता तो आपण बारीक करून घेऊ. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि याचा मस्त असा मसाला बनवून तयार केलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान असा मसाला बनवून तयार झालेला आहे. आता त्याचबरोबर आपण जो नंतर कांदा, आलं आणि लसूण भाजून घेतला होता ते सुद्धा मी याच भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याला सुकं खोबरं आधी आपण वापरलं होतं, आता आपल्याला ओलं खोबरं वापरायचं आहे. त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे. ओलं खोबरं मी 1 वाटीभर घेतलं होतं, छोटीशी वाटी. तर आता हे सुद्धा आपल्याला पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता आपली मटकीसुद्धा छान अशी शिजलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा मटकीचा बदललेला आहे आणि खूप मऊसूद अशी शिजलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. तर आता ही सुद्धा आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. याचं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि मटकी वेगळी काढून घ्यायची आहे. तर आपण आता हे पाणीसुद्धा फेकून देणार नाही आहोत, याचासुद्धा आपण वापर करणार आहोत. तर आता इथं मी पाणी बघू शकता तुम्ही वेगळं काढून घेतलेलं आहे. तर आता हेच पाणी आपल्याला पुन्हा तरीसाठी वापरायचं आहे. तर हे आता साईडला ठेवून देऊ आणि आता एका पॅनमध्ये मी मटकीची भाजी बनवून घेते. तर मटकीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं टाकून घेतलं की कढीपत्त्याची पानं 2 ते 4 टाकून घेतलेली आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी साधी आणि सिंपल पद्धतीने मटकीची भाजी बनवून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जी शिजवलेली मटकी होती ती टाकून घेणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे. तर 2 ते 3 मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये जास्त काही नाही, फक्त आपल्याला थोडंसं आपला घरात जो काळा मसाला असतो तो अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर आता इथं मी मीठ टाकलेलं नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की मी शिजवताना यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं. जर तुमचं मीठ कमी पडलं असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. तर इथं आपली मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी मटकीची भाजी बनवून तयारी झालेली आहे. तर आता ही भाजीसुद्धा आपण साईडला ठेवून देऊ आणि आता
दुसऱ्या एका पॅनमध्ये आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे. तर बटाट्याची भाजीसुद्धा आपण खूप साध्या पद्धतीनं बनवणार आहोत. तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतलं होतं, त्याचबरोबर त्यामध्ये मोहरी टाकली होती. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे. तर इथं मी बारीक केलेली हिरवी मिरची वापरलेली नाही, यामध्ये तुकडे वापरलेले आहेत, जेणेकरून जेव्हा आपण मिसळ सर्व करू तर ती जास्त तिखट होणार नाही. आता त्याचबरोबर मी इथं उभा कापलेला कांदा चिरून घेतलेला होता, तर तो यामध्ये टाकलेला आहे. तो आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता आपला कांदासुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून झालेला आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्यानंतर आता हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि हलवून झाल्यानंतर आपण जो उकडलेला बटाटा होता तो यामध्ये टाकून घेणार आहे. बटाटा मी आधीच उकडून घेतला होता आणि हे छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि हे सगळे एकजीव करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हा बटाटा 2 ते 3 मिनटं परतवून घेणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हा बटाटा मी छान असा परतवून घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता परत एकदा हा हलवून घ्यायचा आणि यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची हिरवी आणि पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं हे हलवून घ्यायचं मस्त असं. आणि इथं तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजीसुद्धा बनवून तयार आहे. मटकीची भाजी बनवून झाली, बटाट्याची भाजी बनवून झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मिसळीचा रस्सा किंवा तर्री बनवायची आहे. तर्री म्हटलं की आपल्याला तेल हे जास्त लागणारच. तर इथं मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. भांडंसुद्धा आपल्याला मोठ्या आकाराचं घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा 5 ते 7 पानं टाकून घ्यायचं आहे. आणि ही फोडणी चांगली तडतडली की यामध्ये बारीक असा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. तर आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे. हा कांदा परतायला मला 4 ते 5 मिनटं लागली. तर आता हा कांदा गुलाबी रंगावर परतून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण ओलं वाटण बनवलेलं होतं ते टाकून घेणार आहोत. तर आता हे वाटण टाकल्यानंतर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा 4 ते 5 मिनटं चांगलं यामध्ये परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कांदा आणि ते वाटण एकजीव झालं पाहिजे आणि त्याला थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली पाहिजे. तर आता यानंतर मी यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. तर टोमॅटो इथं ऑप्शनल आहे. कोल्हापुरी मिसळमध्ये टोमॅटो शक्यतो घालत नाहीत, पण जर कोल्हापुरी मिसळ झणझणीत असते, तिचा जर बॅलन्स करायचा असेल त्या तिखटपणाचा, तर तुम्ही इथं थोडंसं टोमॅटो घालू शकता. मी इथं 1 टोमॅटो घातलेला आहे आणि ते छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता टोमॅटोसुद्धा आपलं एकजीव झालेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. आणि आता यामध्ये आपल्याला आपलं जे मटकीचं पाणी शिल्लक राहिलं होतं, जे मी आधी सांगितलं होतं की या पाण्याचा आपल्याला नंतर उपयोग होणार आहे, तर ते पाणी इथं मी थोडंसं 1 पळी वापरलेलं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये मी कोरडा मसाला जो बनवला होता तो मी टाकून घेणार आहे. तर इथं मी कोरडा मसाला 2 चमचे भरून टाकलेला आहे, कारण यामध्ये आपल्याला दुसरा मसाला कुठलाही वापरायचा नाही. तर हा घरी बनवलेला मसाला आपल्याला यामध्ये वापरायचा आहे. आता हा मसाला टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी मटकीचंच पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे चांगलं छान असं शिजवून घेतलेलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. तर इथं तुम्ही बघू शकता त्याच मटकीच्या पाण्यामध्ये आपली या रस्स्याची ग्रेव्ही बनवून झालेली आहे. आपण वेगळं पाणी वापरलेलं नाही. तर आता हे सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता छान असं आपल्या या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे, अगदी 1 छोटासा चमचा भरून.
आणि त्याचबरोबर आपला घरगुती जो काळा मसाला असतो तो मी इथं 2 चमचे वापरलेला आहे. आता हा मसालासुद्धा प्रत्येकाच्या घरी थोडाफार कमी प्रमाणात तिखट किंवा जास्त तिखट, कमी तिखट अशा प्रमाणात असतो. तर इथं तुम्ही तुमच्या प्रमाणावर काळं तिखट घालू शकता, कारण प्रत्येकाच्या घरी एकसारखा मसाला असू शकत नाही. तर आता इथं मी 2 चमचे काळं तिखट घालून घेतलेलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा आणखी जे आपलं मटकीचं पाणी राहिलं होतं ते पुन्हा एकदा टाकून मी यामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे. आणि आता इथं तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तर रस्सा बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, की जेवढं तुम्ही जास्त चांगलं परताल तेवढा तुमचा रस्सा खूप छान असा होतो. मग ती कोणतीही भाजी असू द्यात, अगदी रेग्युलर आपण रोजच्या भाज्या बनवतो त्यासुद्धा खूप छान अशा परतल्या की त्याची चव खूप छान लागते. तर आता इथं मी छान अशी ग्रेव्ही परतून घेतली आणि त्यानंतर मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. तर इथं आपल्याला गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे, थंड पाणी वापरायचं नाही. थंड पाणी वापरलं की आपल्या भाजीची चव निघून जाते, हवी तशी चव येत नाही. तर त्यासाठी आपल्याला इथं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं हलवून घ्यायचं आहे. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची. अगदी 5 ते 6 मिनटात याला छान अशी उकळी येते. आणि आता इथंसुद्धा जर सगळे मसाले एकजीव व्हायचे असतील आणि हा रस्सा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला जर याची चव पाहिजे असेल तर यालासुद्धा पुन्हा एकदा 15 ते 20 मिनटं छान असा उकळून घ्यायचा आहे. खूप छान तर्री येते. हा वरचा फेस दिसतोय तर हा फेस बाजूला सारला की आतमध्ये तर्री असते. तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपल्या रश्श्याला तर्री आलेली आहे. आता इथं आपला रस्सा बनवून तयार झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी यावर आपण हिरवी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत. तर हा रस्सा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर यामध्ये पाण्याचा वापर तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करू शकता, तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार. तर आता इथं आपली सगळी पूर्ण मिसळ बनवून झालेली आहे. आता ही सर्व कशी करायची, तर सर्व करण्यासाठी मी इथं पूर्ण थाळी घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये मटकी घेतलेली आहे, एका वाटीमध्ये बटाट्याची भाजी घेतलेली आहे. त्याचबरोबर एका वाटीमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर फरसाण हे मिसळीसाठी खूप महत्त्वाचं असतं तर ते घेतलेलं आहे. त्याचबरोबर पाव घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं काहीतरी झणझणीत झालं म्हणजे गोड तर पाहिजेच. मग त्यासाठी माझ्याकडे या वड्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर झणझणीत असा रस्सा आणि त्याचबरोबर एक छोटीशी दह्याची वाटी घेतलेली आहे, जेणेकरून आपली ही जर मिसळ जास्त झणझणीत झाली असेल तर त्याचा तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी. तर आता इथं सर्व कशी करायची, तर सर्व करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये थोडासा बटाटा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर एक चमचाभर मटकीची भाजी टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर फरसाण टाकून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता यावर आता आपल्याला हा झणझणीत असा रस्सा बनवलेला टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली मिसळ थाळी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की घरी बनवून पहा. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जशी ही दिसायला सुंदर आहे तशीच खायलासुद्धा अप्रतिम लागते. तर इथं तुम्ही बघू शकता आपली पूर्ण थाळी बनवून तयार झालेली आहे. कधीतरी बाहेरची मिसळ खाण्यापेक्षा घरीसुद्धा अशीच बनवून बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.